नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर बघा, आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी. तर बघा, बहुतेक लोकांना पत्तागोबी ही आवडत नसते, तर तुम्ही माझ्या पद्धतीने पत्तागोबीची भाजी बनवून बघणार ना, तर नक्कीच आवडीने खाणार. मुलंही खाणार आणि मोठेही खाणार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला आपण साहित्य बघूया. तर बघा, मी इथं एक मोठा पत्तागोबीचा गड्डा घेतला आणि इथं फ्रोझन वाटाणे घेतले. त्यांना मी पाण्यात टाकून ठेवलं आहे. आणि इथं कांदा घेतला आहे, एक टमाटर घेतला आहे. इथं लसणाच्या 8-10 पाकळ्या घेतल्या आहे. इथं कढीपत्ता घेतला आहे आणि हा कोथिंबीर घेतला आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथं कढई तापवायला ठेवली आहे. आता त्यामध्ये मी तेल टाकून घेते. इथं आपण छोट्या 3 पडी तेल टाकून घेणार आहोत. आता इथं तेल गरम झालंय. इथं आपण मोहरी टाकून घेऊ, सोबतच जिरे टाकून घेऊ आणि लसूण आणि कढीपत्ता. छान असं आपण इथं परतवून घेणार आहोत. इथं आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित त्याला शिजू द्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हेही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही कुठून माझ्या रेसिपी बघत आहात तेही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मैत्रिणींनो. तर पत्तागोबीच्या भाजीचं काय आहे ना, प्रत्येकाला ही भाजी आवडत नसते. लहानच काय मोठे पण खात नसतात. त्यासाठी मी काहीतरी नवीन पद्धतीने ही भाजी बनवत आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा. म्हणजे तुमच्याही घरात लहान मुलांच्या टिफिनला किंवा मोठे माणसंही खाऊ शकतील अशा पद्धतीने मी ही भाजी केलेली आहे. तर मी कधीही काय करत असते, आपण ज्या वेळेस कांदा तेलात टाकतो ना, त्यावेळेस मीठ पण टाकून घ्यायचं. म्हणजे कांदा शिजायला मदत होते आणि कांदा हा व्यवस्थित मऊ होतो. तर आता आपण यामध्ये पत्तागोबी टाकून घेणार आहोत. छान अशी मी बारीक चिरून घेतली आहे. आपल्याला छान अशी अलटवून पलटवून ही पत्तागोबी शिजवून घ्यायची आहे. माझ्या घरी तर ही पत्तागोबीची भाजी सर्वांना आवडते. एवढंच नाही तर माझे टिफिनवाले दादा जे आहेत ना, त्यांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडते, ही भाजी. आता यामध्येच आपण आहे ना वाटाणे पण ऍड करून घेणार आहोत. या वाटाण्यांना शिजायला वेळ लागत नाही. ऑलरेडी नरम आणि सॉफ्ट म्हणजे थोडे वाटाणे असतात हे. तुम्ही हे घरी पण फ्रीजरमध्ये आणून ठेवू शकता. तर आपण आता आहे ना एक वाफ घेऊन घेऊ. मी तर झाकण झाकते आणि एक वाफ काढून घेते. तर बघा, आपण बघूया वाफ झाली का भाजीला. तर याचं सर्व मिक्स करायचं आहे.
तर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ. ही रेसिपी ना एकदम चटकदार होणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटते तेही कमेंट मध्ये मला कळवा. इथे आपण एक सिक्रेट मसाल्याचा यूज करणार आहोत. तो मसाला सर्वांना माहित आहे पण कोणी यूज करत नाही. त्यासाठी आपण एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत, तो तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता यामध्ये आपण काही आपले घरगुती मसाले ऍड करणार आहोत. तर इथं मी हळद पावडर घेतली आहे. इथं मी तिखट घेतलंय, धने पावडर. आता हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. एकही थेंब पाणी न टाकता आपली भाजी ही रेडी होणार आहे. आपण एकही थेंब याच्यात पाणी टाकलेलं नाही आहे. सकाळी तुम्ही मुलांच्या टिफिनला पण ही भाजी देऊ शकतात. आपल्याला रोज टेन्शन पडते की मुलांना आज काय नवीन द्यायचं की ते खाणार, तर तुम्ही अशी नॉर्मली भाजी बनवून दिली ना तर ते खाणार नाही. म्हणून काहीतरी त्यामध्ये ऍड करा, जसं मसाला ऍड करा चांगला, तर नक्कीच मुलं आवडीने खातील. तर आपण मुलांचंही लक्ष ठेवलं आहे या भाजीसाठी. माझ्या मुलींना तर टिफिनला दिली तर खूप आवडते, तसं तुम्हीही नक्कीच ट्राय करा. आता मी ह्या भाजीला शिजवून घेत आहे. तर आपण झाकण उघडून बघू आता भाजी कशी झाली आहे. तर बघा, भाजीला छान असं अंगातच पाणी सुटलंय. पत्ताकोबीला मस्त पाणी सुटलंय, त्यामध्येच ती पत्ताकोबी शिजणार आहे. आपण एकही थेंब पाणी यूज केला नाहीये. थोडं एक्स्ट्राचं तेल टाकायचं भाजीमध्ये, म्हणजे बरोबर आपली ही भाजी शिजते. तर बघा ताईंनो, मी हा मसाला सांगत होती, यामुळे ना भाजी एकदम चटपटीत होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला आवडते. तर बघा, हा आहे आपला मॅगी मसाला. यामध्ये सर्व प्रकारचे मसाले असतात आणि खायला एकदम टेस्टी लागते. तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये यूज करू शकतात. तर या मॅगी मसाल्यामुळे भाजीला अगदी चटपटीत आणि खूप छान अशी टेस्ट येते. तर चला आपण हा मॅगी मसाला आता ह्या भाजीमध्ये ऍड करू. तर मी ऍड करते. तुम्हाला किती टाकायचं ना ते तुमच्यावर आहे. तुम्ही अर्धी पुडी टाकू शकतात, थोडा टाकू शकतात, पण मी जवळपास इथं पूर्ण पुडी टाकली आहे. मस्त आता आपली भाजी चटपटीत होणार आहे. असा एकही मेंबर नसेल की त्याला ही भाजी आवडणार नाही. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या फॅमिली सर्वांना खायला घाला. जास्त करून लोक काय करतात ना, पत्ताकोबी सॅलड मध्ये यूज करतात, सॅलड म्हणून खातात. पण नाही, ही पत्ताकोबी खाल्ली गेली पाहिजे. याच्यामधून आपल्याला प्रोटीन पण मिळतात. पत्ताकोबीचे मंचुरियन तर सगळे खातात हो, पत्ताकोबीची भाजी खायला नाकारतात ना. तर अशी भाजी बनवून बघा, तुमच्या फॅमिलीत पण सर्वजण खुश होणार. तर बघा, लास्ट मध्ये आपण आता धनिया टाकून घेऊ, म्हणजेच कोथिंबीर आपण ऍड करून घेतलाय. आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. दिसते ना मस्त, दिसायला किती चटपटी दिसते.
तर मैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल दादांनो ताईंनो. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा छान छान. आणि खात राहा आणि फॅमिली सर्वांना खाऊ घाला. स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.